सावंतवाडी येथील सिंधू मित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सावंतवाडी शहरासह तालुक्यातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना छत्र्यांचं वितरण करण्यात आलं। प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण कुमार ठाकरे व इतर पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 15 वर्षांपासून विविध शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत असून या उपक्रमांतर्गत या छत्र्यांचं वितरण करण्यात आलं। सावंतवाडी येथील वीस खांडेकर माध्यमिक विद्यालय, उर्दू हायस्कूल, सावंतवाडी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक 4, शाळा क्रमांक 5, माझगाव येथील भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय, मळगाव येथील मळगाव इंग्लिश स्कूल, ओटवणे येथील रवळनाथ विद्यालय, कोलगाव येथील कोलगाव माध्यमिक विद्यालय, दाणोली येथील बाबूराव पाटियेकर माध्यमिक विद्यालय अशा शहरासह ग्रामीण भागातील एकूण 9 माध्यमिक व प्राथमिक शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना छत्र्यांचं वितरण करण्यात आलं। यावेळी या सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते। सिंधू मित्र प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचं सर्व शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी कौतुक करीत प्रतिष्ठानचे आभार मानले। दीपक गावकर, तरुण भारत न्यूज, सिंधुदुर्ग। प्रतिष्ठान सिंधू मित्र प्रतिष्ठान यांनी आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना छत्र्यांचं वाटप केलेलं आहे आणि या सिंधू मित्र प्रतिष्ठान हे आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक चांगलं कामगिरी करत आहे आणि या प्रतिष्ठानने आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना या छत्र्यांचं वाटप केलेलं आहे। आम्ही अर्थातच त्याचा चांगल्या रीतीने वापर करू आणि या कार्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतोय आमच्या शाळेतर्फे। असंच कार्य त्यांचं उत्तुंग होत जाऊ यासाठी त्या सर्व प्रतिष्ठानच्या लोकांना आणि पदाधिकाऱ्यांना आम्ही आमच्या विद्यालयातर्फे शुभेच्छा देत आहोत। धन्यवाद। सिंधुदुर्ग सहयोगी सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी आमच्या श्री रवळनाथ विद्यामंदिर ओटवणे या माध्यमिक शाळेला अनेक प्रकारची शैक्षणिक मदत मुलांसाठी मिळते आहे। यावर्षी त्यांनी छत्र्या गरजू मुलांसाठी दिलेले आहेत आणि खरंच त्यांना गरज होती, त्यांच्याकडे छत्र्या नव्हत्या आणि हा जो काही त्यांनी प्रेमळ आपला हात या प्रतिष्ठाननं दिला आहे, या पाठीमागे अनेक हात कार्यरत आहेत। सन्माननीय डॉक्टरजी प्रवीणजी ठाकरे साहेब असतात, पुस्तक पेढीच्या रूपानं म्हणा किंवा मुलांची वाचन संस्कृती रुजावी यासाठी वेगवेगळे प्रबोधनात्मक कार्यक्रम, रुग्णसेवा, रक्तगट तपासणी, आरोग्य शिबिरं, मुलांना वह्या वाटप अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी सर्वकष असं मदत मुलांसाठी, विशेषतः दुर्गम ग्रामीण भागातील गरजू मुलांसाठी केलेली आहे। त्यांचं हे जे कार्य आहे ते नक्कीच फार मोठं आहे, मुलांना प्रेरणा देणार आहे, पालकांची उमेद वाढवणारे आहे। खरं तर आम्ही आमच्या श्री रवळनाथ विद्यामंदिर परिवारातर्फे आणि शिक्षण प्रसारक मंडळ ओटवणे तर्फे त्यांचे या ठिकाणी आम्ही खूप खूप आभार मानतो, पण त्याचबरोबर त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। सिंधू मित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान यांच्या वतीनं दरवर्षी ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील ठराविक शाळांमधील निवडक विद्यार्थ्यांना, जे गरजू आहेत, होतकरू आहेत, अशा विद्यार्थ्यांना एक शैक्षणिक मदत म्हणून दरवर्षी विविध शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं जातं। यावर्षी त्यांनी आपल्या शाळेसाठी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना, गरजू विद्यार्थ्यांची यादी मागितली होती, म्हणजे नावं कळवा, जेणेकरून आम्हाला 2-2 एक छत्री असेल ती प्रत्येक विद्यार्थ्याला देता येईल, तर छत्री वाटप कार्यक्रम केलेला आहे। तर त्यानिमित्ताने त्यांनी विनंती केली की सर्व शिक्षकांच्या हस्ते हे वितरण होऊ देत, कारण ते स्वतः अशा कार्यक्रमाला उपस्थित राहते। ते फक्त नंतर विद्यार्थ्यांची गप्पा मारायला आपण येतो म्हणाले, परंतु त्याचं वाटप आता या ठिकाणी होणार आहे। वेळ आपल्याकडे फार कमी आहे।